गाईज हे बघा डिझेलचा तुटवडा पडला आमच्या इकडं. कसे ट्रॅक्टर लाईनीला लागलेत बघा डिझेल साठी. हे आहे नरेंद्र मोदीची सरकार बघा आपली. हे बघा बघा कसे भारी नंबर लागलेत बघा. वा 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 वा. हे सगळे डिझेल साठी थांबलेत बघा. एवढी मोठी लाईन आहे गाईज बघा. खतरनाक सीन आहे. विषय हार्ड आहे. जाऊ द्या बरं आहे आपल्या पेट्रोलच गाडी बरी आहे. दाजी पण आहेत कुठतरी. दाजी आहेत का इथं? आणले तर मी इथं जातो दिवस काहीचा. या लाईन काय संपत नाही. कशी लाईन आहे. म्याव आणली लाडू. धर धर तिला दूध आणावं लागेल. चल पकड तिला लाडू. धर 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 धर. वा 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 शाबास. धर दे ना. फॅमिली मेंबर ऍड. बर सोड दे सोड. जाऊ दे कुठे जाते भाऊ. लागन लागन तिला. तिला घरी घेऊन चला. आता घरी घेऊन चला. नाही सव लागेल इकडे. धर ना लाडू. लाडू धर ना. लाडू धर पटकन. उसकी माँ ने ऐसे छोड़ दिया था उसको. पिलाते नहीं है दूध उसकी माँ. वैसे घूमते उसके गाईज आमचे नवीन फॅमिली मेंबर आहे. याला आम्ही आता पाळणार आहेत लाडूसाठी. कारण लाडूला मांजर एवढी आवडते की या 5-6 दिवसाच्या शोधानंतर आम्हाला आज पिल्लू भेटलंय फायनली. ते बाळजी दूध पेते बाळा. हात नको लावू. दूध पेते. सरक सरक. काय रे आता हे. बरं लाव 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 हात. हात लाव. अरे हे आता लई लाडवली. हात लाव ना. आपली माव आहे ना लाडू. तुझ्यासाठीच आणलंय ना. हात लाव. हात लाव. वा. तिला हात लावायला नाही म्हणलं तर रडती. काय पोरगी. आता खरंवाली माव आणली आपण. असं असं करायचं. दाबायचं नाही. लाडूच्या खुशीचं ठिकाणा राहिलं नाही बाबा. ते बास्केट खाली करतोय मावसाठी. आता आम्हाला याची काळजी घ्यायची भरपूर. बाळा दाबू नको तिला. हे नको नको लाडू. पी पी. A few moments later. तर गाईज तुम्ही बघितलं मांजर या पोरीसाठी आणली होती. पण ही पोरगी त्या मांजरला परेशान करत होती. त्यासाठी मांजर वापस देऊन टाकले. आता मी चाललो गाईज मंठाला. थोडंफार सामान आणायचं आपल्याला. चलत भेटूयात थोड्या वेळानंतर. खूप कंटाळा आलाय. खिचडी खाते जा ना. आय डोंट लाईक खिचडी. गुड मॉर्निंग गाईज. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा. आज फायनली आज काम कंप्लीट झालं आहे. साळून लगातार 7वा दिवस आहे आज हे करण्याचा. 7व्या दिवशी आज माझं काम कंप्लीट झाले. आणि आता आजच 7व्या दिवशीच आपलं काम चालू होणार आहे. मिस्त्री येणार आहेत आपल्या ठिकाणावर. आज लेवल वगैरे करणार आहेत. बेड करून घेणार आहेत. म्हणजे याला सगळं व्यवस्थित करून. आणि मग उद्या आपल्याला हे वर उचलायचं आहे. कॉलम उभे करायचे आहेत उद्या. व्लॉग शूट करायला वेळ भेटत नाही काही. सो सॉरी. आता 10 वाजणार आहेत. सकाळ 7 वाजल्यापासून आलो आहे मी इथे. आणि आता फायनली काम फायनल झालं आहे. खूप एकदम भारी वाटतं. एकदम असं म्हणजे मन हलकं झालं माझं. आता काम फायनल झालं. तर बघू आता मिस्त्री येतील. थोडंफार काम आज होईल. आणि म्हणजे आज मिस्त्रीचा यायचा पहिला दिवस आहे आज कामावरती. त्यानंतर मग उद्या आपले कॉलम उभं होतील. कॉलममध्ये काय ते सोनं वगैरे टाकतात ती प्रोसेस वगैरे आहे उद्या. ते पण तुम्हाला ह्याच व्लॉगमध्ये बघायला भेटेल. कारण आपल्याला व्लॉग शूट करता येत नाही. त्यासाठी खूप सारं सॉरी. पण नक्की प्रयत्न करतो जेवढं होईल तेवढं शूट करायचे. ओके चला जाऊ आता घरी. आंघोळ वगैरे करू आणि मिस्त्रीच्या घरी जाऊ बोलवायला त्यांना. चला. सुप्रभात मंडळी. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. म्याव. हां ती बघ म्याव आली. फायनली आता लवकर उठलो आहेत. वाजलेत 9. सर्वांना रेडी वगैरे केलं. सर्व मिस्त्री वगैरे. आणि आज आता आपलं काम चालू होणार आहे. पूजा वगैरे आहे. आणि प्रार्थना पूजा करू शकत नाही. थोडं लेडीज प्रॉब्लेम यू नो गाईज. चला आता जाऊ
तयारीला लागू, सगळं करू फटफट. आम्ही आलो तो गमेला घ्यायला, त्या दिवशी 2 घेतले होते पण आता कमी पडले होते, त्यासाठी घेतले परत 2. आता जाऊ घरी, नारळ वगैरे घेऊ, परत एकदा पूजा वगैरे करू, सुरुवात होते कामाची. तर बस आहे. या मॅडमला कशाला आणलंय या? काय पाणी नाही, पाणी नाही. टोली कुठे टोली? हिला कायच करायचंय कामावर, काय यायची गरज? टोली कुठे लाडू? पोरगी सांभाळतो मी, तू काढून घ्या. ही पोरगी नाही का? हो, कुठे 2 दे मला. तुला तोंडाला बचणार. आता याच्यात पाणी टाकायचं आपल्याला, पाणी टाकायचंय, मग सोनं टाकायचंय, मग माल टाकायचा आहे. गाईज आलो आता पाणी घ्यायला. आम्हाला दिवसभर प्यायचं पाणी पुरवणं आहे. मिस्त्री लोक तिकडं आपलं काम ते बघा चालू आहे तिथे. इथून झूम होते, एवढं लांब झूम होता बघा आपलं तिथे. बरं झालं काम चालू दिसतं इथून. आता पाणी त्यांना पुरवायचं, याच्यात बर्फ टाकून द्यायचं आपल्याला, ताकी त्यांना थंड पाणी भेटो. आणि पूजा अजून चालू झाली नाही आहे, पूजाला वेळ आहे. बेड करणं चालू आहे, सगळ्या खड्ड्यांमध्ये बेड करून झाल्यावर आपल्याला ते लागणार आहे. म्हणजे कॉलम उभं करताना मग त्याच्यात सोनं टाकायचं, 2 कॉलममध्ये सोनं टाकायचं आहे आपल्याला, आणि मग त्याची पूजा करायची, आणि मग घराच्या कामाला सुरुवात फायनली. खूप छान वाटतं. पापड बनवलेत का कोणी गाईस, ते बघा तिकडं. ते आरून पापड खायला लागलं, सुकू पण देत नाही, बसला खायला लगेच. आणि म्हणतो मी पलटी करतोय, खुशी. सुट्टी झाली जेवायची, सगळे गेले जेवायला, मी बसलोय ते सामानाची रखवाली करत. पाणी संपलं ड्रममधलं. अशी लेवल केली, जस्ट एक कुत्रा आलो आणि ही माती पडून गेले. अशी सगळ्या खड्ड्यामध्ये लेवल केली सिमेंट टाकून टाकून. आणि आता कॉलम उभे होणार आपले थोड्या वेळात. ते जेवण करून आल्यावर सगळेजण पाण्याची व्यवस्था करून दिली. तिथं जार ठेवला, त्याच्यात बर्फ टाकला, मस्त थंड झालं पाणी, विषय संपला. आणि तिकडे फिल्टर आहे, लगेच पाणी संपलं की लगेच तिथून आणून इथं ठेवायचं. ते लोक जेवण करून आले तर मग मी जेवण करायला जातो. ओके. लाडूला आईस्क्रीम आणून दिली बघा, पण देत नाही कोणाला. दे ना मला, दे. नको, नो नो नो, ले फेवरेट आहे आईस्क्रीम. मालदी 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 नाही. अरुणला देते, मला नाही देत. अरे मला नाही देत. गाईस आता 3 वाजत आहेत बघा, आणि आत्ता मला जेवायला वेळ भेटला. मी आत्ता आलो घरी जेवायला. जेवण बनवलं आहे, डाळ भात आणि पापड फ्राय, एवढंच केलं आहे आज बघा. आणि इकडे लाडू कार्टून बघताय गधबाळ. तर चला जेवण घेऊयात आणि जाऊयात. आता कॉलम उभे करायचे आहेत आणि नारळ वगैरे फोडायचं, पूजा करायची. तर गाईज माई इकडे पूजा करणार आहे, मी करू शकत नाही, अडचण आली मला. कॉलम कितनी पूजा करनी पड़ती है घर में. लाडू वाली है कैसे पकड़ा ना मैंने उसको, क्या पकड़ा है. ए नको लाडू खाली नको, तू जाऊ नको कुठे पण, पडशील नाही तर. माईची पूजा करणं चालू आहे इकडे. रोज काम करते इकडे. साईल नारियल कुठे फोडतात बाबा नारियल, थोडा मग. लाडू तू पण काम कर ना, जा ना. हा तू पण काम कर ना लाडू. जाती पापाला पप्पी दे दे. नाही फ्लँकिस दे, फ्लँकिस. जाऊ नको, जाऊ नको. रात 8 बजे
तुम्ही काय करायला इथं बरोबर काय करायला? काय नाही गेम खेळतो. सुट्टी नाही आज कोणालाच. इकडे मी पण खूप बिझी आहे तर ब्लॉग शूट करता येत नाही सॉरी. पाणी भरून ठेवलं इकडे सगळ्यांसाठी. ओके A few moments later. गाईस आता 10:15 वाजले आणि आता काम थांबले सगळं. शूटिंग वगैरे भरून झालं आपलं फायनली. खूप दिवसापासून या दिवसाची मी वाट बघत होतो की कधी होईल आपलं काम. शूटिंगचं कंप्लीट स्वतः झालेलं आहे आणि आता उद्या पण काहीतरी काम आहे. पण मला विहिरीमध्ये मोटर टाकायची आहे. बोरला एवढं पाणी पुरत नाही आपल्या कामाला. त्यासाठी इथे विहीर आहे जवळ, त्या विहिरीत मोटर टाकायचे पाईप वगैरे. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सामान आता मी गोळा करतोय सगळं. हे सगळं घरी न्यायला पूर्ण टिकाव वगैरे सगळं आपलं आपलं जे आहे ते सगळं गोळा करतो आणि थोड्या वेळाने भेटूयात. फ्रेश वगैरे होतो, आंघोळ करतो. गाईज गुड मॉर्निंग, सुप्रभात. रात्री ब्लॉग घ्यायला वेळ भेटला नाही कारण खूप जास्त थकलेलो आणि लगेच झोपून गेलो. आणि आता वाजले आहेत 9:10 झाले. पप्पाला घ्यायला चाललोय. पप्पा इकडे आहेत दुसऱ्या गावात, त्यांचं काम चालू आहे. तर तिकडून आता मी माझ्या इकडे आपल्या इकडे घेऊन जाणार आहे. का हे करण्यासाठी थोडंसं सेफ्टी टँक जे आहे आपलं ते थोडंसं परफेक्ट झालं नाही आहे JCBने, तर ते थोडं परफेक्ट करायचं. आणि ते मीच केलं असतं बट मला वेळ नाही आज, माझ्या मागे खूप काम आहे त्यासाठी. आणि आज कॉलम पण भरून घ्यायचे आहेत. सो सिमेंट पण आपण थोडंसंच आणलं होतं 20 बॅग, तर परत सिमेंट पण आणावं लागेल. जर भेटला वेळ तर बघू ब्लॉग शूट करायला, नाहीतर छोटासाच ब्लॉग होता गाईज. आय एम सो सॉरी त्यासाठी, छोट्याशा ब्लॉगसाठी, कारण खरंच वेळ भेटत नाही कोणालाच आम्हाला. चला समजून घ्या आणि सहकार्य करा. चला जाऊ. काय झाडं लावायला? झाडं लावून नंतर काय गार पाणी आले मस्त. माय डॅड. गाईस 5:30 वाजले. काम खतम झालं. आपले मिस्त्री लोकांची सुट्टी पण केली आपण. ब्लॉग घ्यायला वेळ भेटला नाही सॉरी. मागे आभाळ दिसते ते जस्ट. आता पावसाचं वातावरण झालं होतं, लाईट पण गेले त्यासाठी काम बंद केलं. चालतंय चला सॉरी, ब्लॉग घ्यायला वेळ भेटला नाही. आज हे काम केलं हे भरून घेतलं सगळे 12चे 12 याचं बघा. ऑल एकदम एवढं काम झालं आहे. तर मागे बांधकाम करायचं मग, कारण मागून पाणी वाहतं पूर्ण गावभराचं. चला काहीच भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. वातावरण खूप थंड आणि मस्त झालं आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, फॉलो करायलाही विसरू नका. ओके टाटा, टेक केअर. काहीच त्याच दिवशीची संध्याकाळ तुम्ही बघू शकता. खड्डे वगैरे बुजणं चाललंय, म्हणजे खड्डे वगैरे बुजणं चाललंय. ऑलमोस्ट आपलं काम बऱ्यापैकी चांगलं झालं पाऊस यायच्या अगोदर. हवा तुम्ही बघताय, आवाज. हा टँक आहे आपला इकडे आणि इकडे भिंतीचं काम झालं आहे आज. खूप हवा सुटली आहे आणि खूप मस्त वातावरण एन्जॉय करताना मी तुमचा रोहित चालते. चला थोडा वेळ बसतो इथे आणि आता पाऊस आला तर याच्यातच भिजतो. थंड वातावरण झालं. बाय गाईस, टेक केअर सर्वांना. चला सर्वजण आपापली काळजी घ्या.